आता कॉन्सेप्च्युअली जे आहे ते आपण मागच्या 2 सेशनमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर बेसिकली हे जे फॉर्म्युलेशन आहे मित्रांनो, तर याचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, त्याला अप्लाय करायचं आहे, त्याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. ओके, सो बघा मग आपण डिस्कस करूया. त्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे बघा. फर्स्ट काय प्रॉब्लेम आहे बघा. आता बघा हे जे प्रॉब्लेम आपण इथं घेतलेले आहे मित्रांनो, तर हे ऑलरेडी तुम्हाला कुठं ना कुठं मागचे जे काही तुमच्या सेमिस्टर एक्झाम झालेले आहे त्यामध्ये विचारले गेलेले आहे. कारण आपण हे जे सगळं डिस्कशन करत आहे ते कशासाठी करत आहे, तर आपल्याला डिप्लोमाचे जे काही सेमिस्टर आहे तर सेमिस्टरच्या एंडला एक एंड सेमिस्टर एक्झामिनेशन द्यायची आहे, जी की 70 मार्कची एक्झाम तुमची होणार आहे. आणि त्या 70 मार्कच्या एक्झाममध्ये जे काही 6 युनिट आहे आपले, तर 6 युनिटवरती क्वेश्चन्स तिथं विचारले जातात. त्यापैकी आपण बघितलं की जे आपलं हे फर्स्ट युनिट जे आपण डिस्कस करत आहोत याच्यावरती साधारणतः 14 मार्कला तुम्हाला तिथं क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, तर त्या अनुषंगाने आपण जे पण टॉपिक डिस्कस करतोय तर त्यावरती कसे न्यूमेरिकल तिथे विचारले जातात हे तुम्हाला इथं लक्षात येणार आहे. ओके, आणि त्याचं सोल्युशन तुम्ही कसं देऊ शकता, त्याचा सॉल्व कसं करणार आहे ते हे तुम्हाला इथं क्लिअर होणार आहे. आलं लक्षात. आता बघा हे प्रॉब्लेम ज्यावेळेस मी इथं सॉल्व करतोय तो तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर मी ज्यावेळेस सॉल्व करतोय माझ्यासोबत तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व करा, किंवा दुसरा ऑप्शन तुमच्याकडे असा आहे की काय करा, व्हिडिओला पॉज करा, लेक्चरला पॉज करा आणि तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. स्वतः सोडवल्यानंतर काय करा, त्या व्हिडिओला बघा आणि तुमचं जे आन्सर आहे ते व्हेरीफाय करा. तुम्ही जे सोडवलेले स्टेप्स आहे त्या बरोबर आहे का ते व्हेरीफाय करा. आलं का लक्षात. सो तुमच्याकडे तो दोन्ही चॉईस आहे, कोणती चॉईस प्रेफर करायचं हे तुमच्यावरती आहे. ओके, सो व्हॉट इज माय सजेशन, माझं सजेशन असं राहील की तुम्ही काय करा, स्वतः आधी सॉल्व करण्याचा ट्राय करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सोल्युशन तर इथं भेटणारच आहे. ओके, तर बघा क्वेश्चन जो दिलेला आहे मित्रांनो, तो सगळ्यात अगोदर ज्यावेळेस पण आपण हे अशा प्रकारचे स्ट्रक्चरचे कन्सेप्ट सॉल्व करत असतो किंवा स्ट्रक्चरचे बेस क्वेश्चन सॉल्व करत असतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की जो पण क्वेश्चन सांगत आहे ते तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे. म्हणजे काही क्वेश्चनमध्ये जो पण तिथं एक्सप्लेनेशन देत आहे किंवा क्वेश्चन जे सांगत आहे ते तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे की क्वेश्चन म्हणतो काय आहे आणि क्वेश्चन आपल्याला काय काढायला लावलेलं आहे, म्हणजे काय तिथं आपल्याला सोल्युशन पाहिजे आहे. ओके, तर हे तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे. ते ज्यावेळेस तुम्ही इमॅजिन करताय तर सायमल्टेनियसली काय करायचं आहे, एक डायग्राम ड्रॉ करायची आहे. जसं क्वेश्चनमध्ये सांगत आहे तसं डायग्राम ड्रॉ करून घ्या, नंतर तुम्हाला सोल्युशन ऑटोमॅटिकली भेटणार आहे. आलं का लक्षात. सो बघा आता सायमल्टेनियसली लक्ष द्या इकडे बघा. ओके, सो क्वेश्चन काय आहे, अ रेक्टँग्युलर पियर, म्हणजे मला एवढं कळलेलं आहे की जी पियर आहे, पियरची जो काही क्रॉस सेक्शन आहे तो कसा आहे, रेक्टँग्युलर पियर आहे. म्हणजे एक रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा काय असणार आहे, कॉलम किंवा पियर असणार आहे. ओके, एवढं मला इमॅजिन झालं. पुढे काय म्हटलेलं आहे, 300 mm वाईड अँड 200 mm थिक. म्हणजे मला कळलेलं आहे की आता जो पण क्रॉस सेक्शन आहे त्याचं डायमेन्शन काय आहे, त्याचे डायमेन्शन आहे, एक डायमेन्शन आहे 300 आणि एक डायमेन्शन किती आहे 200. ओके, त्यानंतर काय म्हटले बघा, इट कॅरीज अ लोड ऑफ 100 किलोन्यूटन. इट कॅरीज अ लोड ऑफ 100 किलोन्यूटन. म्हणजे एक क्रॉस सेक्शन आहे की त्याच्यावरती काय होत आहे, एक 100 किलोन्यूटनचा लोड आहे आणि तो कुठं आहे, ॲट अन इसेंट्रिसिटी ऑफ 40 mm. एक 40 mm च्या इसेंट्रिसिटीवरती आपण 100 किलोन्यूटनचा लोड काय केलेला आहे, प्लेस केलेला आहे. ओके, इन अ प्लेन. आता कुठं प्लेस केलेला आहे, इन अ प्लेन बायसेक्टिंग दी थिकनेस. ओके, आता हे समजणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. यावरनं जर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करता आली तर तुम्ही सोल्युशन इझिली फाइंड आउट करू शकता. ओके, आता व्यवस्थित लक्ष द्या की डायग्राम तुम्ही कसं ड्रॉ करणार. ओके, बघा लक्षात घ्या. यासाठी क्वेश्चन व्यवस्थित रीड करणं खूप महत्त्वाचं असतं. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, एक रेक्टँग्युलर पियर दिलेला आहे. सो आपण काय करूया की एक रेक्टँग्युलर पियर इथं ड्रॉ करण्याचा ट्राय करूया. ओके, सो विल ड्रॉ वन रेक्टँग्युलर पियर ओव्हर हिअर. बघा मी काय करतो, एक रेक्टँग्युलर पियर इथं ड्रॉ करतो. ओके, सपोज दिस इज अन रेक्टँग्युलर पियर, की हा काय आहे, त्या जो काही आपल्याला रेक्टँग्युलर जो आपल्याला पियर दिलेला आहे त्याचा काय आहे, हा सेक्शन आहे, एक रेक्टँगल सेक्शन आहे. बरोबर. मग आता हा जो रेक्टँगल आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो, त्याचे आपल्याला आता डायमेन्शन शो करायचे आहे. मग डायमेन्शन काय दिलेले आहे बघा, काय डायमेन्शन दिलेले आहे, मला म्हटलेलं आहे की जो पियर आहे त्याची विड्थ किती आहे, 300 mm विड्थ आहे. ओके, सो त्याची विड्थ किती आहे, 300 mm. मग मी इथं काय करतो, त्याची विड्थ शो करतो की याची जी विड्थ आहे ती किती आहे, 300 mm विड्थ आहे. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, याला जर मी विड्थ म्हटलेलं आहे, तर जो उरलेला सेकंड डायमेन्शन आहे तो कोणता असणार आहे, कारण आपल्याला म्हटलं काय आहे 200 mm थिक. मग मला सांगा 200 mm थिक म्हणतोय म्हणजे तो दुसरा डायमेन्शन कोणाला रिप्रेझेंट करतोय, तर त्या सेक्शनच्या थिकनेसला रिप्रेझेंट करतोय. म्हणजेच काय की तो आपल्याला हा डायमेन्शन शो करण्याचा ट्राय करतोय. ओके, म्हणजे हा काय असणार आहे 200 mm काय असणार आहे याचा डायमेन्शन, की ज्याला मी काय म्हटलेलं आहे, थिकनेस म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे, थिकनेस म्हटलेला आहे. आता मला सांगा मित्रांनो, जर तुम्हाला जर हा डायमेन्शन जर भेटला तर तुम्ही याचे सेंट्रोइडल ॲक्सिस काढू शकता का, काढू शकता की जे कुठनं पास होणार आहे, CG मधनं पास होणार आहे. आणि जर इथं जर बघितलं तर हा जो रेक्टँग्युलर सेक्शन आहे हा एक सिमेट्रिक सेक्शन आहे. म्हणजे ज्याचे जे ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे तेच काय असणार आहे, त्याचे सेंट्रोइडल ॲक्सिस असणार आहे आणि ते जिथे इंटरसेक्ट होणार आहे तो काय असणार आहे, त्याचा सेंट्रोइड असणार आहे. ओके, सो लेट मी ड्रॉ ओव्हर हिअर. मी तर काय करतो, याचे सेंट्रोइडल ॲक्सिस ड्रॉ करतो. ओके, सो बघा इथं काय करतो मी, याचा सेंट्रोइडल ॲक्सिस हा ड्रॉ करतो. सो दिस इज दी वन ऑफ दी सेंट्रोइडल ॲक्सिस विच इज इंटरसेक्टिंग दी, और वी कॅन से
विच इज बायसेक्टिंग दी थिकनेस. बघा हा जो ॲक्सिस आहे मित्रांनो, ज्याला मी काय म्हणतो एक्स एक्स ॲक्सिस म्हणतो. कोणता ॲक्सिस म्हटला मी? एक्स एक्स ॲक्सिस. मला सांगा हा जो एक्स एक्स ॲक्सिस आहे हा कोणाला बायसेक्ट करत आहे? तर इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या थिकनेसला तो काय करतोय? बायसेक्ट करतोय. मी दुसरा ॲक्सिस इथं ड्रॉ करतो, एक व्हर्टिकल ॲक्सिस, की जो व्हर्टिकल ॲक्सिस काय असणार आहे मित्रांनो मला सांगा? हा व्हर्टिकल ॲक्सिस जो आहे तो अशा प्रकारे असणार आहे. आणि मला सांगा हा जो मी व्हर्टिकल ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे याला आपण काय म्हणतो? याला आपण वाय वाय ॲक्सिस म्हणतो. आणि हा वाय वाय ॲक्सिस कोणाला बायसेक्ट करत आहे रे? विड्थला बायसेक्ट करत आहे. कोणाला बायसेक्ट करत आहे? विड्थला बायसेक्ट करत आहे. बघा इथं मग मला सांगा हे दोन्ही ॲक्सिस जिथं इंटरसेक्ट झालेला आहे हा काय असणार आहे? दिस विल बी द सेंट्रॉइड ऑफ द सेक्शन. हा काय असणार आहे? जी म्हणजे सेंट्रॉइड ऑफ द सेक्शन. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय म्हटलेलं आहे? इट कॅरीज अ लोड ऑफ 100 किलोन्यूटन. 100 किलोन्यूटनचा लोड आहे. पण 100 किलोन्यूटनचा लोड ह्या सेक्शनवरती कुठं ॲक्ट होतोय? तर ॲट अन इसेंट्रिसिटी ऑफ 40 mm. 40 mm इसेंट्रिसिटी आहे, पण ती इकडं आहे. एक्स एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे, वाय वाय ॲक्सिसच्या अलॉंग आहे. कुठं आहे माहित नाही. पुढं काय म्हटलंय बघा, इन अ प्लेन. आता ही जी इसेंट्रिसिटी आहे किंवा हा जो लोड आहे हा कोणत्या प्लेन मध्ये आहे? इन अ प्लेन बायसेक्टिंग दी थिकनेस. आता मला सांगा मित्रांनो, हा जो काही थिकनेस आहे या थिकनेसला बायसेक्ट करणारा प्लेन कसा असेल रे? असा प्लेन असेल. मग ह्या प्लेनमध्ये काय आहे? लोड आहे. मग ह्या प्लेनमध्ये लोड आहे याचा अर्थ लोड असा कुठंतरी ऍक्ट होत आहे, कारण हा प्लेन आहे बायसेक्ट करणारा आणि ह्या प्लेनमध्ये मी जर लोड पकडला तर हा लोड असा कुठंतरी असणार आहे. आणि हा जो लोड आहे मित्रांनो हा किती इसेंट्रिसिटीवरती आहे? तर 40 mm च्या इसेंट्रिसिटीवरती आहे. आणि कुठनं? ऑब्विसली ह्या जो काही सेंट्रोइडल ॲक्सिस आहे याच्यापासूनच असणार आहे, कारण इसेंट्रिसिटी आपण कुठनं मेजर करतो? जे काही सेंट्रोइडल ॲक्सिस आहे तिथपासून मेजर करतो. ओके, म्हणजे लक्षात घ्या इथं जर तुम्ही बघितलं तर हा जो बायसेक्ट करणारा जो प्लेन आहे म्हणजेच कोणता? एक्स एक्स. आणि ह्या प्लेनमध्ये आपला लोड आहे म्हणजेच हा लोड इथं कुठंतरी असणार आहे. आणि इथं कुठंतरी हा जो लोड ऍक्ट होतोय मित्रांनो, किती लोड ऍक्ट होत आहे? तर P इज इक्वल टू 100 किलोन्यूटनचा लोड इथं ऍक्ट होत आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे मित्रांनो इथं तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही जी इसेंट्रिसिटी आहे ही इसेंट्रिसिटी किती आहे? तर 40 mm ची काय असणार आहे? इसेंट्रिसिटी असणार आहे. जस्ट अ मिनिट, इथं किती असणार आहे? ही 40 mm ची आपली इसेंट्रिसिटी असणार आहे. बरोबर. म्हणजे बघा मित्रांनो, मला E ची व्हॅल्यू भेटलेली आहे, मला P ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आणि मला एवढं कळतंय, मला इथं एवढं कळतंय की जो लोड आहे तो लोड सेंटरमधनं पास होतोय का? हा जो लोड आहे या सेंट्रॉइडमधनं पास होतोय का? नाही. म्हणजेच काय हा डायरेक्ट लोड आहे का? नाही. एवढं तर मला कळलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय की जो लोड आहे तो लोड हे G मधनं पास होतोय का? म्हणजे सेंट्रॉइडमधनं पास होतोय का? नाही. म्हणजे तो डायरेक्ट लोड आहे का? नाही. म्हणजे कोणता लोड आहे? तो इसेंट्रिक लोड आहे. कोणता लोड आहे? इसेंट्रिक लोड आहे. आणि मित्रांनो आपल्याला माहित आहे ज्यास अशा प्रकारचा इसेंट्रिक लोड येतो तर आपण काय करतो? त्याला कन्वर्ट करून घेतो. आणि कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला काय भेटतं? कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला भेटतं मित्रांनो की जो काही आपला टोटल फोर्स असणार आहे, जो आपला टोटल फोर्स असणार आहे दॅट टोटल फोर्स विल बी 100 किलोन्यूटन. आणि जी मोमेंट तयार होणार आहे ती मोमेंट किती असणार आहे? P इंटू E. आणि P इंटू E म्हणजेच P किती आहे? 100 किलोन्यूटन मल्टिप्लाय बाय. आता मी काय करतो बघा, हा जो 100 किलोन्यूटन आहे मित्रांनो तर किलोन्यूटनला न्यूटनमध्ये कन्वर्ट करतो. मग न्यूटनमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचं? 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. बरोबर. मग आता बघा इथं 100 इंटू 10⁻³ काय झाला? फोर्स झाला. आणि मल्टिप्लाय बाय E म्हणजे काय रे? E म्हणजे इसेंट्रिसिटी. आणि E किती आहे? 40 mm आहे. सो मल्टिप्लाय बाय 40. तर ही काय भेटणार आहे? मला मोमेंट भेटणार आहे. आता हे मोमेंटचं युनिट काय असणार आहे? न्यूटन mm. या मोमेंटचं युनिट काय असणार आहे? न्यूटन mm. मला सांगा मी न्यूटन mm युनिट काय घेतलं रे? कारण फोर्स कशामध्ये घेतला मी? न्यूटन मध्ये. इसेंट्रिसिटी 40 mm कशात घेतली? mm मध्ये घेतली. म्हणजे न्यूटन mm काय झालेलं आहे? त्याचं युनिट झालेलं आहे. ओके, म्हणजे मला फोर्स भेटला, मला मोमेंट भेटली. आता विचारलं काय बघा, विचारलं काय आहे? फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेस इन द सेक्शन. फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेस इन द सेक्शन. मला सांगा मित्रांनो, मला सांगा आपण ज्यावेळेस मॅक्झिमम आणि मिनिमम स्ट्रेसेस फाइंड आउट करत होतो तर त्यावेळेस आपण बघितलं होतं की ज्या डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस तयार होत आहे इसेंट्रिक लोडमुळे त्या दोघांना एक तर आपण सबट्रॅक्ट करत होतो किंवा काय करत होतो? ॲड करत होतो. बरोबर. मग अगोदर काय करूया आपण? डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस कॅल्क्युलेट करून घेऊया. त्यानंतर त्याला ॲड आणि सबट्रॅक्ट करून आपल्याला काय भेटणार आहे? मॅक्झिमम आणि मिनिमम स्ट्रेस भेटणार आहे. ओके. आणि मित्रांनो लक्षात घ्या याचं जे आन्सर आहे ते आपण ऑलरेडी इथं मेन्शन केलेलं आहे. बघा तुम्ही जर ब्लूइश कलरमध्ये इथं बघितलं तर मॅक्झिमम किती यायला पाहिजे? 3 MPa. मिनिमम किती यायला पाहिजे? 0.34 MPa. तर फॉर युअर व्हेरिफिकेशन आपण काय केलेलं आहे? इथं व्हेरिफिकेशन करायसाठी आपण इथं हे आन्सर मेन्शन केलेलं आहे. ओके. मग कसं कॅल्क्युलेट करणार? तर बघा लक्षात घ्या, सगळ्यात सुरुवातीला आपण काय करणार? डायरेक्ट स्ट्रेस कॅल्क्युलेट करून घेणार. तो फर्स्ट विल कॅल्क्युलेट द डायरेक्ट स्ट्रेस. मग डायरेक्ट स्ट्रेस किती आहे आपली? सो डायरेक्ट स्ट्रेस इज डिनोटेड बाय काय? डिनोटेड बाय सिग्मा नॉट. मग सिग्मा नॉट कसं आपण कॅल्क्युलेट करू शकतो? P डिवाइड बाय एरिया. मला सांगा P किती दिलेला आहे रे? लोड किती आहे? लोड आहे आपला 100 × 10⁻³ न्यूटन. आपल्याला कशात कॅल्क्युलेट करायचं आहे? न्यूटन
पर एम स्क्वेअर म्हणजे मेगा पास्कल मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट्स वाय आपण लोड कशात घेतला, न्यूटन मध्ये, इसेंट्रिसिटी कशात घेतली, एम मध्ये. आलं का लक्षात? मग बघा इथं लक्षात घ्या, इथं लक्षात घ्या, पी किती आहे 100 × 10³ न्यूटन डिवाइड बाय एरिया. एरिया कोणाचा घ्यायचा आपल्याला रे, ऑब्विसली क्रॉस सेक्शनचा. आणि हा क्रॉस सेक्शन कोणता आहे, रेक्टँगल आहे. आणि रेक्टँगलचा एरिया कसा असतो, विड्थ मल्टिप्लाय बाय हाईट किंवा विड्थ मल्टिप्लाय बाय थिकनेस. इथं विड्थ किती आहे 300, थिकनेस किती आहे 200. म्हणजे याचाच अर्थ काय की याचा जो काही एरिया आहे तो एरिया किती येणार आहे 300 × 200. सो इथं मी मल्टिप्लाय करतो 300 मल्टिप्लाय बाय 200. मग याला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, ह्या ज्या स्ट्रेसेस आहे त्याला कॅल्क्युलेट करू शकता. कसं कॅल्क्युलेट करणार बघा, इथं सिंपल आहे बघा, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. एक तर तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे, तुम्ही कॅल्सीवरती करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली इथं कॅल्क्युलेट करू शकता. ओके, आता डायरेक्टली कसं कॅल्क्युलेट करणार बघा, लक्षात घ्या. मला सांगा मित्रांनो, इथं जर बघितलं तर 10³ म्हणजे किती आहे, हा 10³ म्हणजे 1000 आहे. हा 10³ म्हणजे किती आहे 1000 आहे. बघा इथं किती झिरो आहे, 1 2 3 4 5 झिरो आहे. इथं किती झिरो आहे 1 2 3 आणि 4 झिरो आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हे झिरो आहे, जे 4 झिरो आहे ते काय होणार आहे, कट होणार आहे. म्हणजे मला उरलं काय, उरलं फक्त 1/6. किती उरलेलं आहे 1/6 उरलेलं आहे. आलं का लक्षात? हा काय झालेला आहे 1/6 न्यूटन पर एम स्क्वेअर मला काय भेटलेलं आहे, स्ट्रेस भेटलेली आहे. मित्रांनो ही स्ट्रेस पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल, ऑब्विसली पॉझिटिव्ह असणार आहे. आता पॉझिटिव्ह का असणार आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. पॉझिटिव्ह का आहे, कारण मित्रांनो मला सांगा, हा जो लोड ऍक्ट होत आहे हा काय आहे, कॉम्प्रेसिव्ह लोड आहे. हा लोड काय आहे, कॉम्प्रेसिव्ह लोड आहे. असं आपण अज्युम करतोय, कॉम्प्रेशन मेंबरचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. ओके, तुम्हाला काहीच मेन्शन केलं नसेल तर तुम्ही काय म्हणणार, दिस लोड इज अ कॉम्प्रेसिव्ह लोड. आलं का लक्षात? मग आता बघा, याला जर मी कॉम्प्रेशन जर अज्युम जर केलं, लोडला जर मी कॉम्प्रेसिव्ह लोड अज्युम केलं तर त्याच्यामुळे ज्या डायरेक्ट स्ट्रेसेस तयार होतील त्या पण काय असणार आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस असणार आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, बेंडिंग स्ट्रेसेस. नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट दी बेंडिंग स्ट्रेस. नेक्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, बेंडिंग स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचं आहे. नाउ दिस बेंडिंग स्ट्रेस टेकन ॲज अ सिग्मा बी. बेंडिंग स्ट्रेसला आपण काय घेणार आहे, सिग्मा बी आपल्याला माहित आहे. मग बघा मला माहित आहे की सिग्मा बी मी कसं कॅल्क्युलेट करतो, एम डिवाइड बाय आय इंटू वाय, एम डिवाइड बाय आय इंटू वाय. आता याच्यामधलं मला काय काय माहित आहे बघा, मोमेंट माहित आहे का, तर मोमेंट माहित आहे, जे की आपण इथं फाइंड आउट केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय फाइंड आउट करायचं आहे, आय आणि वाय. काय फाइंड आउट करायचं आहे, आय आणि वाय. आता फर्स्ट आपण काय करूया, आय फाइंड आउट करूया. फर्स्ट काय करूया, आय फाइंड आउट करूया. मला सांगा आय काय आहे रे, आय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ॲक्सिसच्या अबाउट की ज्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंटमुळे सेक्शन रोटेट होणार आहे. मला सांगा इथं हा असा लोड ऍक्ट होत आहे, म्हणजे मोमेंट अशी ऍक्ट होत आहे आणि मोमेंट अशी ऍक्ट झाल्यामुळं हा जो सेक्शन आहे तो कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट रोटेट होणार आहे, तर या वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट काय होणार आहे, रोटेट होणार आहे. मग वाय ॲक्सिसच्या अबाउट जर रोटेट होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट घेणार, ऑब्विसली वाय ॲक्सिसच्या अबाउट घेणार. आणि मला सांगा मित्रांनो, रेक्टँगल मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस रेक्टँगल असतो तर अशा प्रकारचा ज्यावेळेस एक रेक्टँगल असतो तर ह्या रेक्टँगलमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करतो. सपोज फॉर एक्झाम्पल हा आहे बी आणि हा आहे डी आणि ह्या ॲक्सिसच्या अबाउट तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा असेल तुम्ही कसा कॅल्क्युलेट करता, BD³/12. मग हा BD³/12 म्हणजे कसा, हा जो ज्या ॲक्सिसच्या अबाउट तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढताय तर तो ॲक्सिस ज्या डायमेन्शनला कट करतोय. इथं जर बघितलं तर हा जो ॲक्सिस आहे हा कोणाला कट करतोय, डीला कट करतोय. मग डीचा तुम्ही काय घेणार, क्यूब घेणार. डीचा काय घेणार, क्यूब घेणार. आणि ज्या ॲक्सिसच्या पॅरलल आहे, आता हा जो ॲक्सिस आहे हा कशाच्या पॅरलल आहे, तर बीला पॅरलल आहे. मग बीला काय घेणार तुम्ही, ॲज इट इज घेणार, म्हणजे BD³/12. ओके, आता इथं लक्षात घ्या, आपल्याला कशाच्या अबाउट काढायचा आहे, वाय ॲक्सिसच्या अबाउट. हा वाय ॲक्सिस कोणाला इंटरसेक्ट करतोय, 300 mm ला. मग 300चा काय घेणार तुम्ही, क्यूब घेणार. पण हा वाय ॲक्सिस कोणाला पॅरलल आहे, 200 mm ला. मग 200 ला काय घेणार, ॲज इट इज घेणार. म्हणजे 200 × 300चा क्यूब डिवाइड बाय 12 हा काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सो इथं जर बघितलं आपल्यासाठी तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, 300 मल्टिप्लाय बाय 200चा क्यूब डिवाइड बाय 12 हा काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. आता नेक्स्ट बघा वाय किती असणार आहे रे, व्हॉट विल बी दी वाय. वाय म्हणजे काय असतं, वाय म्हणजे असं डिस्टन्स की ज्या ठिकाणी आपल्याला स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचे आहे. मला सांगा आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचे आहे. आणि मला माहित आहे की इथं जर मी हा फॉर्म्युला जर बघितला तर वाय जेवढा जास्त असणार तेवढा सिग्मा बी काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि वाय जेवढा कमी असणार तेवढा सिग्मा बी कमी असणार आहे. मग मला जर मॅक्झिमम कॅल्क्युलेट करायचे असेल तर मी काय करणार आहे मित्रांनो, एंडला कॅल्क्युलेट करणार आहे. आणि एंडला कॅल्क्युलेट करताना मला सांगा, मला जर इथं जर एंडला कॅल्क्युलेट करायची जर
असेल ह्या एंडला इथं जर कॅल्क्युलेट करायची असेल तर माझ्यासाठी वाय काय असणार आहे, वाय म्हणजे हे डिस्टन्स असणार आहे, वाय म्हणजे कोणतं, हे डिस्टन्स असणार आहे. मग मला सांगा मित्रांनो, इथं ही टोटल लेंथ किती आहे 300 mm, मग ही उरलेली हाफ लेंथ किती असणार आहे रे, ऑब्विसली 150 mm असणार आहे. आलं का लक्षात? म्हणजेच काय की माझ्यासाठी जी वायची व्हॅल्यू आहे, वायची व्हॅल्यू किती असणार आहे, b/2 विच इज इक्वल टू 300 डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू 150 mm. आलं का लक्षात? मग आता बघा m आपल्याला माहिती आहे, आय माहिती आहे, वाय माहिती आहे, आपण कॅल्क्युलेट करू शकतो का? यस, कॅल्क्युलेट करू शकतो. बघा सिग्मा बी आपण कसं कॅल्क्युलेट करणार, सिग्मा बी इज इक्वल टू m किती होता, p इंटू ई, p किती होता 100 इंटू 10⁻³ इंटू ई किती होता 40 डिवाइड बाय आय ची व्हॅल्यू किती आहे रे 300 मल्टिप्लाय बाय 200 चा क्यूब डिवाइड बाय 12, हा काय आहे आय ची व्हॅल्यू आहे बरोबर. मल्टिप्लाय बाय वाय ची व्हॅल्यू किती आहे 150 mm. मग हे सगळं पुट केल्यानंतर याला सॉल्व करा, याला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला काहीतरी काय भेटेल, सिग्मा बी ची व्हॅल्यू भेटेल. इथं काहीतरी काय भेटणार आहे, सिग्मा बी ची व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे, कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट करा की सिग्मा बी ची व्हॅल्यू किती असणार आहे. ओके, आणि बघा लक्षात घ्या, आता सिग्मा बी आणि सिग्मा नॉट तुम्हाला एकदा भेटला की ह्या दोघांना काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. बघा लक्षात घ्या, ह्या दोघांना जर तुम्हाला ऍड करायचं असेल, सबट्रॅक्ट करायचं असेल तर दोघांच्या व्हॅल्यू तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, मग इथं लक्षात घ्या, ह्या दोघांना तुम्ही काय करा, कॅल्क्युलेट करा. आता ह्या दोघांना कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला जी सिग्मा मॅक्सची व्हॅल्यू भेटणार आहे मित्रांनो, तर आपल्याला आता सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच काय, मॅक्झिमम स्ट्रेस आणि मिनिमम स्ट्रेस कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघा सिग्मा मॅक्स तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार, ज्यावेळेस तुम्हाला मॅक्झिमम स्ट्रेस काढायचे आहे तर तुम्ही काय करणार, या दोघांची ॲडिशन करणार. कधी, ज्यावेळेस कॉम्प्रेशन ऍक्ट होत असेल. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, काय करतोय आपण, जर तुम्हाला मॅक्झिमम स्ट्रेस जर काढायची असेल सिग्मा मॅक्स, तर तुम्ही काय करणार, ह्या दोघांची ॲडिशन, त्याची सिग्मा नॉट प्लस सिग्मा बी, म्हणजे मी काय करतो इथं सिग्मा नॉट प्लस सिग्मा बी ला ऍड करतो. आणि त्याच ठिकाणी मित्रांनो मला जर सिग्मा मिनिमम जर काढायचा असेल, म्हणजे मिनिमम स्ट्रेस जर कॅल्क्युलेट करायची असेल तर मी कशी कॅल्क्युलेट करणार, बघा कशी कॅल्क्युलेट करणार. सिग्मा बी जर कॅल्क्युलेट करायचं जर असेल तर कशी कॅल्क्युलेट करणार, सॉरी सिग्मा मिनिमम कॅल्क्युलेट करायची असेल तर कशी कॅल्क्युलेट करणार, या दोघांचा डिफरन्स घेणार. कारण आपल्याला कोणती स्ट्रेस पाहिजे, मिनिमम स्ट्रेस पाहिजे, आणि मिनिमम स्ट्रेससाठी काय करणार, ह्या दोघांचा आपण सबट्रॅक्शन करणार आहे, म्हणजे सिग्मा नॉट मायनस सिग्मा बी. ओके, मग त्याच्यावरून आपल्याला काय भेटेल, सिग्मा नॉट मायनस सिग्मा बी. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू मित्रांनो तुम्ही जर कॅल्क्युलेट जर केले तर मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू किती भेटते तुम्हाला, मॅक्झिमम व्हॅल्यू भेटते तुम्हाला 3 मेगापास्कल आणि मिनिमम व्हॅल्यू भेटते 0.34 मेगापास्कल, आणि दोन्ही व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह आहे. सो किती व्हॅल्यू भेटलेली आहे 3 मेगापास्कल, अँड ही किती व्हॅल्यू भेटलेली आहे 0.34 मेगापास्कल. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे काय करायचं आहे, याचं